कोल्हापूर रोडवर निवडक कारवाईचा आरोप, नागरिकांची सरसकट रुंदीकरणाची मागणी। सांगली मिरज कुपवाड शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे, पण या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या जागेतील शेड, दुकानगळे, भिंती यावर जेसीबी फिरवण्यात आल्या, मात्र नागरिकांचा थेट सवाल आहे, कर्मवीर पतसंस्था ते शिवशंकर आईस्क्रीम पार्लर या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रुंदीकरण का केले जात नाही। या मार्गावर रस्त्यावरच शेड उभारण्यात आली आहेत आणि त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। हे सर्व आयुक्तांना दिसत नाही का? नागरिकांची मागणी स्पष्ट आहे, जर कामात पारदर्शकता ठेवायची असेल तर लेआउट नकाशा आणि डीपी नकाशा घ्या, रस्त्यावर टेप लावून अधिकृत मोजमाप करा आणि मग सरसकट जेसीबी आणि बुलडोजर फिरवा। कारवाई सर्वांसाठी समान असावी, नियम एकच असावा आणि रस्ता पूर्ण रुंद करून नागरिकांना दिलासा द्यावा। सांगलीत एकच मागणी, निवडक नाही तर सरसकट कारवाई करा। आणि तोंड बघून सगळ्यांची कामं केलेली आहेत, आजूबाजूला इथं चिक्कार जणांची राहिलेले आहेत आणि आमचंच का असं इथं गटरीवरचा स्लॅब काढला? आज लोक जाणं येणार कशी आणि उन्हात काम करणार काय लोकही? आणि आमच्या जागेत आहे, गटरीच्या आत आहे, काय गरज आहे का ह्यांना हे काढायचं? स्टँडपर्यंत लोकांची भरपूर भिंती आलेल्या आहेत बाहेर, त्यांची काढलेलं नाहीत। मग ह्या कोल्हापूर रोडपासून कबाडे हॉस्पिटलपासून इकडं शिवशंकर आईस्क्रीमच्या दुकानापर्यंत जो रोड आहे तो अरुंद का आहे? ते अतिक्रमण नाही काय तिथं लोकांचं? ते पण पाडलं पाहिजे ना। आमच्या रस्त्यावर 10 फूट आत आहे आम्ही, तरीसुद्धा आमची पत्रे काढले तुम्ही। पण हे लोकांची कुठं कुठं अतिक्रमण आहेत ते करून बघून काढा ना तुम्ही। ते राहिलं बाजूला आणि तुम्ही दुसरंच करायला लागलाय, काय उपयोग आहे का ह्याचा? राजकीय लोकांचे जे काय काय आहेत म्हणजे अतिक्रमणं, तुम्ही हे सगळं राजकारण कशासाठी करायला लागलाय हे काय आम्हाला काय माहीत नाही, पण तोंड बघून ही कामं केलेलं आहे। राजकीय लोकांचं ठेवलं आहे काय तुम्ही? फक्त गरीब लोकांचं पाडलं आहे काय? असं जे मिळवून धंदा करून खात्यात त्यांचं लोकांचं तुम्ही असं करायला लागलाय का? जे काय अतिक्रमणात आलेलं आहे काय टेप लावून पाडा ना सगळ्यांचंच। माझं पाडलं मला काही दुःख नाही आहे, पण मला गटरीवरचं काढल्यामुळे मला राग आलेला आहे। टेप लावा आणि सगळ्यांचंच पाडा, तोंड बघून काढू नका। राजकीय लोकांचे का नाही त्यांचं ठेवता येईल, सामान्य लोकांचं काढता का तुम्ही?